हे शिवाजी महाराजांचं राज्य म्हणायचं. हे राज्य शिवाजी राजेंच्या आशीर्वादाने झालंय. आम्ही शिवाजी राजेंच्या आशीर्वादाने सत्तेवर आलोय. आणि महाराजांचा अपमान होत असताना आपल्यासारखे कदम, ते पण कोकणातले, आपण स्वस्त बसता. किंबहुना आपल्यातला असा तो कदम योगेश असा सूर्यासारखा तळपून बाहेर आला होता की सारा मीच जाऊन पकडतो, अशी कुठली ऍक्शनच होत नाही. असेच जर शिवाजी महाराजांचे अपमान होत राहिले आणि आपण असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाज जाईल. आपण ज्या जगामध्ये जाऊन सांगतो मी शिवाजी महाराजांच्या राज्यात नाही येतो, आपण काय जाऊन सांगणार की शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि आम्ही शांतपणाने ऐकतो. आणि हात जोडून आपल्याला विनंती आहे, पक्षबिनिवेश बाजूला राहू द्या. कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा बाजूला राहू द्या. पण ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली, त्यांचा अपमान भले सोलापूरकरांनी करू दे, कोरटकरांनी करून दे, त्याला घाला त्यांना जेलच्या मागे. माझी फक्त एवढीच मागणी आहे. आणि नगर विकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब, परत हात जोडून सांगतो, ते नाही आहेत, निधी द्यावं. उपाशी मारू नका. आम्हालाही भूक आहे. आम्हाला भूक म्हणजे आमच्या मतदारसंघाला भूक आहे. त्या मतदारसंघावर अन्याय करू नका. तुम्ही मंत्रिपदावर महाराष्ट्रासाठी बसलात, आपल्या निवडक आमदारांसाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती तीच तुमच्या जीव द्या. एवढंच बोलतो. बोलू दिल्याबद्दल आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.